नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास कुरकुरीत आणि मसालेदार अशी पोह्यांपासून बनवलेली बॉम्ब रेसिपी। ही रेसिपी इतकी टेस्टी आहे की एकदा खाल्ल्यावरती पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी पोहे 1.5 वाटी पोहे स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये याला काढून घ्यायचे आहेत। याला व्यवस्थित धुवून आपल्याला दुसऱ्या टोपामध्ये याला 15 मिनिटं व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। तर यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं आपण मस्त पोहे फुगवून घेऊया। 15 मिनिटाच्या नंतर पोहे एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहे। जर त्यामध्ये पाणी असेल तर ते पाणी व्यवस्थित घट्ट पिळून पोहे दुसऱ्या जारमध्ये आपण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, 2 मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे वरून, आणि सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चम्मचच्या साहाय्याने नाही जमलं तर हाताने याचा मस्तपैकी गोळा आपल्याला जसं कणिक मळून घेतो तसा आपल्याला याचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। पोहे तर सॉफ्ट झालेले पण सर्व मिश्रण आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की याचे बॉल देखील व्यवस्थित परफेक्ट बनत आहेत। त्यानंतर मी याला जरा 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेलं, जेणेकरून आपला रवा देखील फुगेल आणि मस्त याची चव देखील लागेल। तर तुम्ही एखादी चाळण किंवा आपले इडलीचं पात्र असतं त्यामध्ये तुम्ही हे तेल लावून घेऊ शकता। मी चाळणला पूर्ण साईडनी आणि व्यवस्थित मी तेल याला लावून घेतलेलं आहे, ग्रीस केलेलं आहे। त्यानंतर ह्या मिश्रणाचे आपल्याला गोल गोल असे बॉल करून घ्यायचे आहेत। मी मस्तपैकी असे हे गोल गोल बॉल व्यवस्थित हाताच्या साहाय्याने रेडी करून घेतलेले। तर झटपट असे बॉल मी तयार करून घेतले। त्यानंतर मी गॅसवरती एक टोपामध्ये पाणी ठेवून त्याला उकळी काढण्यासाठी ठेवून दिलेलं। तर 2-4 मिनिटांनी पाण्याला उकळी देखील आलेली। तर त्यावरती आपल्याला ही चाळण ठेवून झाकून मस्तपैकी याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। जसे आपण मोदक बनवतो त्याच प्रकारे याला वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनी हे मस्तपैकी वाफवून झालेलं होतं। जसं आपण मोदक करतो त्याचप्रमाणे हे देखील वाफवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने किंवा एक टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता। पण हे 15 मिनिटं सहज वाफवून झालेले आणि तुम्ही बघू शकता चाळणला अजिबात चिकटलेले देखील नाही आहे, सहज अलगद हे गोळे निघत आहेत। सर्व गोळे मी एकत्र काढून घेतलेले आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला फ्राय पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला, त्यात 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं। तेल गरम झाल्याच्या नंतरला त्यामध्ये 2 मी लाल मिरच्या तुकडे करून ह्यामध्ये टाकून घेतले, जिरा टाकून घेतला, 1 चम्मच छोटा 1 चम्मच राई टाकून घेतली, कढीपत्त्याची पाने तडतडून घेतली। त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला
मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या चवीनुसार लाल तिखट मसाला ह्यामध्ये ॲड करायचा आहे. अर्धा चम्मच हळद ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे पुडी मसाला असेल तर तो तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे सध्या नव्हता म्हणून मी थोडासा गरम मसाला आणि थोडासा धनिया पावडर आणि थोडंसं चिमूटभर हिंग पावडर ह्यामध्ये ॲड करून मी सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेले. त्यानंतर सुगंध आल्याच्या नंतर आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला विसरून गेली. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करा, कारण की आपण पोहे जेव्हा आपण मिश्रण मिक्स करत होतो तेव्हा देखील मीठ ॲड करून घेतलेलं. त्यानंतर हे सर्व गोळे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित. तर भन्नाट अशी ही रेसिपी आहे. मुलांना ब्रेकफास्टमध्ये झटपट अशी ही रेसिपी बनवून द्या. मुलं मस्त आवडीने खातील. तर रोज रोज पोहे कांदे पोहे खाऊन खाऊन मुलं देखील कंटाळले असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर असे हे सर्व मी बॉल्स मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले. तर कसे वाटली ही रेसिपी? परफेक्ट फॅन्टॅस्टिक मसाले बॉल हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. वरून मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेली. तर हे बॉम्ब्स तुम्ही हिरवी चटणी किंवा टॅमॅटो सॉस किंवा दहीसोबत सर्व करू शकता. मी मुलांना दहीसोबत दिलेले एकदम मस्त असे चटपटीत हे बॉल्स लागत होते. तर मैत्रिणींनो, अशी ही झक्कास पोह्याची बॉम्ब रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा भन्नाट रेसिपीसोबत.